वाघोली इथल्या पुणे नगर रोडवर देहविक्री करणाऱ्या महिलांच्या दलालांकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। बुधवारी 5 जूनला रात्री 11:15च्या सुमारास ही घटना घडली। दीपक परांडे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनला मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या सीमा गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसह महिलांनी वाघोली पोलीस चौकीला जाऊन पुणे नगर रोडवर देहविक्री करणाऱ्या महिलांसह त्यांच्या दलालांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। जे इस्माला मारहाण झालेली आहे ते खरं म्हणता चक्क रोड रॉबरी प्रकार झालेला आहे। त्या इस्माची चेन वगैरे सोन्याचं ते सर्व काढून घेतलेलं आहे। कशासाठी आले तुम्ही? आज आम्ही उबाळेनगर मधून आमच्या सगळ्या ज्या महिला सहकारी आहेत, काल रात्री असा प्रसंग घडला की आमच्या वस्तीतल्या एका आमच्या बाजूलाच राहतात त्यांना काही वेश्या व्यवसाय करणारे जे एजंट आहेत त्या लोकांनी त्यांना मारहाण केली। त्यांची काहीतरी वादावादी झाली। डिटेलमध्ये सगळं आमचं जे हे आहे ज्यांच्यावर मारहाण झालेली त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये सगळी काही माहिती दिलेली आहे। पण हा प्रकार म्हणजे अतिशय लाजिरवाणा आहे की आमच्या तिथे त्या वस्तीमध्ये उबाळेनगरच्या त्या वस्तीपासून म्हटलं तर वाघोलीपर्यंत अक्षरशः तिथे रोडवर महिला काही उभ्या असतात आणि त्या इल्लीगल बिझनेस हा चालू आहे आणि याच्यावर पोलीस यंत्रणेचं नियंत्रण असणं गरजेचं आहे। माझ्याकडे या महिलांनी कंप्लेंट केली की असं आम्ही जेव्हा तिथे उभं राहतो, कोणीतरी आमची मुलगी शाळेतून येणारी असते, कोणीतरी आमचा पाहुणा येणारा असतो, कोणीतरी आमच्या कार्यकर्त्या उभ्या असतात आमच्या गाडीची वाट पाहत, तर त्यांना अगदी छेडखानी काही पुरुषांकडनं होते आणि हे आमच्या सर्वसामान्य महिलांसाठी अतिशय म्हणजे आम्हाला लाज वाटते की हे कसं सांगावं आणि कुणाला सांगावं। याच्यावर पोलीस यंत्रणेचं नियंत्रण असणं गरजेचं आहे। आमच्याकडे अशी कंप्लेंट येते म्हणल्यानंतर पोलिसांचं लक्ष त्या एरियामध्ये असणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या मारहाणीची असो किंवा ह्या सगळ्या याच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करणं गरजेची आहे आणि जर ही कारवाई झाली नाही, तिथला वेश्या व्यवसाय हा इल्लीगल म्हणेल मी, तो जर बंद नाही झाला तर आम्ही सगळ्या महिला रस्त्यावर उतरू आणि पोलिसांनी पण याची दखल घ्यावी आणि अधिकाऱ्यांनी पण याची दखल घ्यावी आणि समाज व्यवस्था बिघडू नये याच्यासाठी तुमच्याकडे पोलीस अधिकाऱ्यांकडे आम्ही आशेनं पाहतो आणि त्याला तुम्ही साजेसं असं कार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी माधव कांबळे, माझा मित्र 3 जण गाडी मित्राला सोडण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी गाडी पार्क करत असतेवेळी देहविक्री करणारी बाया जे थांबलेले होते आणि त्यांचे जे काही अंगरक्षक असतील किंवा जे कोणी व्यक्ती असतील ते ऑलरेडी तिथे थांबलेले असतात। लिगली हा धंदा चालतो। या समाज किंवा प्रशासनाचं किंवा समाजाचं याच्याकडे दुर्लक्ष आहे। तरी आमचे लोक जे थांबलेले असताना तिथला एक वर्ग आला, का थांबता या गोष्टी झाल्या, का थांबता या गोष्टीवरनं आला आणि तो बोलला की का रे तुझं काही आहे का, अशा या गोष्टीवरनं आला आणि मारहाण झाली। मारहाण करते वेळेस माझ्या मित्राची चेन आणि ब्रासलेट ह्या गोष्टी गेल्या आणि मारते वेळेस डोक्यात कडा घातला, त्यामध्ये टाके वगैरे पडले, नाकाला मार लागले, नाक फ्रॅक्चर झालेलं आहे। महिलांनी एका म्हणजे ते देहविक्री करणारी महिलांनी तिथले जे काही त्यांचे असतील सहकारी त्यांना फोन करून पोरं बोलवले आणि विदिन एक 30 सेकंदामध्ये त्यांचे 10-15 पोरं येऊन अंधाधुंद मारामारी केली त्यांच्यासोबत। त्यावेळेस ह्या गोष्टी झाल्या सर। ह्या गोष्टीकडे पोलीस प्रशासन असो किंवा सरकार असो ह्या गोष्टीकडे किंवा समाज सुधारण्यासाठी ह्या गोष्टीने या प्रशासनाने जबाबदारी घेतली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सर। 307 कलम ही लागली पाहिजे, कारण हा मर्डरची केस असताना सुद्धा प्रशासन गोष्टी ह्याकडे दुर्लक्ष करत आहे। आणि दुसरी गोष्ट, रोड रॉबरी असताना सुद्धा तुमची गेली का चेन, त्यांनी घेतली का, ह्या अशा उलटसुलट प्रश्न आमच्याकडे होत असतात। तरी ह्याकडे प्रशासनाने डोळे उघडून बघावे एवढीच आमची अपेक्षा आहे सर।